काँग्रेसचे उमेदवार रवींद्रजी धंगेकर. भाऊ, खरं तर तुम्ही नगरसेवक आमदार तसेच खासदारकीचा प्रवास होता, वाडेश्वर कट्ट्यावरती होता, काय सांगा? बघा, पोलिसांचे अनेक प्रश्न आहेत. जरी आम्ही इथं म्हणलो एकमेकावर टीका करणार नाही, तर लोकशाही जिवंत राहिली पाहिजे. आणि लोकशाही जिवंत राहण्याकरता आपल्याला लोकशाहीचे दिलेले अधिकार आहेत ते गाजवले पाहिजे. ज्यांनी 10 वर्ष सत्तेत आहे त्यांना जाब विचारलाच पाहिजे. मोहळांनी काय केलं हे तर पुणे शहराला विचारलंच पाहिजे. आणि पुणे शहराचा प्रतिनिधी जरी इथं आम्ही एका ठिकाणी जर बोलत असेल तर हे योग्य नाही. मागच्या विधानसभेमध्ये निवडणुकीमध्ये ह्याच लोकांनी किती त्रास दिला, वैयक्तिक टीका केली, वैयक्तिक माझ्यावर हल्ला केला, तरी मी लोकशाही जिवंत असल्यामुळे मी जगलोय. त्यामुळे लोकशाहीमध्ये यांनी केलेले जे उद्योग आहेत त्याचा वाचा तर फुटली पाहिजे. भाजपच्या पहिल्या यादीमध्ये मोहळांचं नाव आलं, काँग्रेसच्या पहिल्या यादीमध्ये तुमचं नाव आलं. तात्या मोरे अपक्ष लढणार आहे. लोकशाहीमध्ये कुणी मी म्हणतो लोकशाही जिवंत राहिली पाहिजे, त्यामुळे तात्याला तो अधिकार. भाऊ, कसं पाहताय? खरं तर पुण्याची संस्कृती गिरीश बापटांच्या ठिकाणी राजकारण राहिलेलं आहे, त्याचं सुरेश कलमाडींचं राजकारण राहिलेलं आहे. तर तुमच्याकडे गिरीश बापटांच्या आणि कलमाडींच्या रूपामध्ये पुणेकर पाहतोय, कसं पाहताय? बघा, ज्यावेळेला मी निवडून आलो अण्णा माझ्याबरोबर होते आणि बापट साहेबांना मी भेटायला गेलो. कारण लोकशाहीमध्ये मी बापट साहेबांच्या विरुद्ध 2 वेळा निवडणूक लढवली, पण तरी मी ते आजारी असताना मी निवडून आलो, त्यांचं दर्शन घ्यायला गेलो आणि त्यांनी अण्णासमोर सांगितलं की तुला भविष्य आहे, तू लढत राहा. हे अण्णा त्याचे साक्षीदार आहेत. बापट साहेबांनी आशीर्वाद दिला, परंतु कलमाडी साहेबांना कधी भेटणार आहात का? कलमाडी साहेबांना भेटलेलो बरेच वेळा. आता ते आजारी आहेत म्हणून भेटलो नाही, ते घरी आले की भेटलो. विजयाचा विश्वास कितपत वाटतोय? आम्ही पुणेकर जिंकणार आहे, मी पुणेकरांचा उमेदवार आहे, लढणार आणि जिंकणार. लढणार आणि जिंकणार. मी खरं तर पुणेकरांचे उमेदवार अशा भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. रवींद्र धंगेकर यांनी. कॅमेरामॅन रामदास सुरवाल, नॅतुल प्रदेश, आपला आवाज, पुणे.